अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हे कादंबरी आज आपण अभ्यासणार आहोत. परंतु सुरुवातीलाच ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकणार ह्या गोष्टी सुरुवातीलाच स्पष्ट करतो की ह्या कादंबरीमधून 80 डेज हा वेळेचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. वेळेपेक्षा काहीच महत्त्वपूर्ण नाही आणि वेळेपेक्षाही जर काही महत्त्वाचं असेल, वेळ तर महत्त्वाचा आहेच. टाइम हा असा फिकल असतो, असा नाजूक साजूक असतो की एक तर तुम्ही त्याच्यासाठी कार्य करा किंवा त्याच्या विरुद्ध काम करा, तुम्हाला तिसरी चॉईस नाही. आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पैसा महत्त्वाचा आहे की रिलेशनशिप महत्त्वाचे आहे की आपले एकमेकाशी कनेक्शन जे आहे ते महत्त्वाचे आहे की प्रेम महत्त्वाचं आहे की लॉयल्टी महत्त्वाची आहे की हे सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे. हा जो मुख्य पात्र सेंट्रल कॅरेक्टर फिलियस फॉग हा आहे. फिलियस फॉग एका शेकोटीला बसलेला असतो. त्या वेळेला बसलेला असल्याच्या नंतर त्याच्याशी एक पैंज लावली जाते की पैंज असते की जगाचा त्याला एक आव्हान दिलं जातं की जगाचा प्रवास करण्यासाठी 80 दिवसामध्ये जगाचा प्रवास पूर्ण करायचा आहे. तर कारण बाबा असंख्य अडथळे येणार, हे अडथळे जेव्हा टाइमलाईन आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण लेखकाचा जन्म का बरं घेण्याचं महत्त्व आहे किंवा ज्या वेळेला विमान नव्हतं, जहाजावर प्रवास केले जायचे. आता जर आणि रस्तेही तशा पद्धतीचे व्यवस्थित असेल की नाही तेही आपल्याला महत्त्वपूर्ण. कधी आपण जेव्हा केव्हा ह्या गोष्टीची चर्चा करतो त्यावेळेला आपल्याला त्याची पार्श्वभूमी, त्याचे बॅकग्राऊंड जाणून घेणं महत्त्वपूर्ण असतं. तर ती बॅकग्राऊंड आपण समजून घेतली की बाबा त्यावेळेला विमानं नसतील आणि विमानाने यांनी प्रवासही केलेला नाही. 80 दिवसामध्ये जगाचा प्रवास करणं हे काही म्हणजे इट इज नॉट अ बेड ऑफ रोजेस टू travel around the world. There is his friend, three of his friends is of the opinion that there are different obstacle, hurdle, impediment may occurs in their life while traveling, and it may take time, and that is why it is impossible. And very important message is given that what is important, time is important, but at the very outset, along with the time, other things are also important, such as every problem has its solution. No problem is without solution. That is what it tries to convey, the writer. It is so interesting, so exciting that from the page 1 to the last page, readers are excited, thrilling experience, because writer takes readers with his own adventurous journey. Now let me switch in Marathi. ही जी कादंबरी आहे साहसपूर्ण अशी कादंबरी आहे. कादंबरी 600 जरी असली तरी त्याची विशिष्टता वेगळी आहे. कारण पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत वाचकांचं एक्साइटमेंट, वाचकांना खेळून ठेवण्याची जी कला लेखकामध्ये आहे, तसंच त्याच्यामध्ये असे थ्रिलिंग असे अनुभव येतात. ॲडव्हेंचरस अशी जर्नी आहे आणि जगाच्या वेगवेगळ्या सुंदर असे जे काही स्थळं आहेत त्यांना जणू काही त्यांनी भेटून त्यांना प्रवासाला लेखकाने स्वतःसोबत लेखकासोबत वाचक प्रवास करत आहे असं वाचकांना फील होतं. महत्त्वपूर्ण मेसेज काय दिलेला आहे तर वेळ हा कुणीही वेळेवर नियंत्रण मिळवू शकत नाही. तसंच वेळ हा फारच फिकल असतो, फारच नाजूक साजूक असतो. एकतर तुम्ही वेळेसाठी काम करा किंवा वेळेच्या विरुद्ध काम करा. म्हणजे काय तेही याच्यामध्ये सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे कोणतीही समस्या ही
त्या समस्येच्या उपायाशिवाय असते असं नाही, तर प्रत्येक समस्येला उपाय असतो असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा असा मेसेज दिलेला आहे की जगामध्ये सर्वात जास्त काय महत्त्वाचं असेल तर पैसा महत्त्वाचा आहे की श्रीमंती महत्त्वाची आहे की रिलेशन महत्त्वाचे आहे की कनेक्शन महत्त्वाचे आहे की लव महत्त्वाचं आहे की अजून लॉयल्टी महत्त्वाची आहे, निष्ठा महत्त्वाची आहे की प्रेम महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये की सगळंच महत्त्वाचं आहे हेही स्पष्ट होईल. तर आपण ह्या स्टोरीला सुरुवात करूयात. हिची थीम आशय यामध्ये सांगितलेला आहे. महत्त्वपूर्ण अशी कॅरेक्टर आणि कमी महत्त्वाचे अशी कॅरेक्टर्स, मायनर कॅरेक्टर आणि मेजर कॅरेक्टर्स इथे दिलेले आहेत. हे चार फार महत्त्वाचे आहेत, 4. तर ह्या कादंबरीचा जो नायक आहे, नायक साहसपूर्ण आहे, त्यामुळे आपण यांना हिरो म्हणू शकतो, सेंट्रल कॅरेक्टरही म्हणू शकतो, प्रोटॅगॉनिस्ट म्हणू शकतो, कारण त्याच्यामध्ये हेरोईक असं आहे, हेरोईक असे एलिमेंट्स आहेत. एखाद्या हिरोला साजेसे, हिरो म्हणजे महान कार्य करणाऱ्या व्यक्तीला साजेसे असे एलिमेंट्स, असे गट्स ह्या फिलियस फॉगमध्ये आहे. आणि फिलियस फॉग हा एका दिवशी जगाला प्रवास करण्यासाठी ही जी पैंज लावलेली असते ती पैंज, हे पैंजेचं हे जे आव्हान आहे तो स्वीकारतो. आणि हे जे आव्हान वेगवेगळ्या याच्यामधून, वेगवेगळ्या भूप्रदेशामधून त्यांना जावं लागणार असतं. आणि हे अकम्प्लिश करताना, हे संपादन करताना, याच्यामध्ये यशस्वी होताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं साहस त्यांना त्याच्याशी तोंड द्यावं लागणार, त्यांना इथं मीट करावं लागेल असं दिलेलं आहे. की अशाच प्रकारे याच्यामध्ये फारच जलद गतीने असे प्रसंग घडून जातात. आणि इथं दिलेलं आहे की देअर इज ऑलवेज सम एक्साइटमेंट रिझल्टिंग फ्रॉम व्हेरियस एन्काउंटर. ज्याच्याशी त्यांचं एन्काउंटर होतं, ज्याच्याशी एन्काउंटर म्हणजे वेट होणं किंवा तोंड देणं एखाद्या गोष्टीला, तर तिथं एक्साइटमेंट आहे, त्याच्यामधून एक्साइटमेंट निर्माण झालेली असते. आणि नॉव्हलचं सौंदर्य काय असेल तर लेखक हा त्या वाचकांना स्वतःच्या ह्या प्रवासामध्ये, या फिलियस फॉगच्या प्रवासामध्ये, त्यांना अशा साहसपूर्ण आणि थ्रिलिंग अशा प्रवासामध्ये जगामधले जे सुंदर असे प्रदेश आहेत, स्थळ आहे, भूप्रदेश आहे, त्यांच्यासोबत लेखक घेऊन जातो. त्यामुळे याची सुंदरता यामध्ये आहे. तर महत्त्वाचं फीचर काय असेल, महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल ह्या कादंबरीचं, तर वेळ आहे. की पुन्हा पुन्हा याच्यामध्ये इलुस्ट्रेट केलेलं आहे की वेळ हा फारच फिकल असतो, फारच नाजूक साजूक असतो, त्याच्यावर कोणी नियंत्रण मिळू शकत नाही. आणि त्यामुळे त्याच्यासाठी काम करा किंवा त्याच्या विरुद्ध काम करा. भरपूर बाबतीमध्ये काय होतं की वेळेचा आपला प्लॅन काय करतात तर उधळून लावतात. वेन द डिले बिल्ट अप इन मेनी केसेस टाइम फॉइल्स देअर प्लॅन. आता आपल्याही जीवनामध्ये तसं सांगितलेलं आहे आणि ह्या कॅरेक्टरच्या जीवनामध्ये तसं सांगितलेलं आहे की जे काही योजना ते आखत असतात ते फॉईल कोण करतो तर वेळ ते फॉईल करतो. आणि जेव्हा आणखीच उशीर व्हायला लागलेला असतो, डिले व्हायला लागलेला असतो, त्यावेळेला शिप आणि ट्रेन्स लिव्ह विदाउट देम. आणि हे जे 4 जणांनी हा जो प्रवास अंडरटेक केलेला आहे, प्रवास ला निघालेले आहेत, जेव्हा यांना अजूनच ते लेट होत असतात, अजूनच त्यांना उशीर होत असतो, त्यावेळेला ट्रेन आणि शिप, जहाज आणि ट्रेन दोन्ही त्यांच्याशिवाय त्या निघून जातात. तर समटाइम्स लँड द कॅरेक्टर इन टू ट्रबल. आणि त्यामुळे ह्या पात्रांना संकटामध्ये ते सापडत असतात. म्हणजे जो प्रवास, जो त्यांनी पैंज स्वीकारलेली आहे, ती पैंज जर त्यांना जिंकायची असेल तर त्याच्यासाठी हे त्यांच्यासाठी घातक असतं की वेळेमध्ये पूर्ण करायचा आहे हा प्रवास. तर इन द एंड शेवटीला फिलियस फॉग
ही जी पेन्स जिंकतात, कारण जेव्हा ते इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करत असतात तर त्यांना शिल्कीचा वेळ मिळत असतो. तर शेवटचा मेसेज काय दिलेला आहे, अल्टिमेट मेसेज काय दिलेला आहे की कोणीही वेळेवर नियंत्रण मिळू शकत नाही. टाइम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क. वेळेला जसं वाटेल तशा पद्धतीने वेळ काम करतो आणि फक्त वेळेच्या दयेवरतीच माणसाचं अस्तित्व अवलंबून आहे. ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. आणि बिफोर धिस ही जर्नी अराउंड द वर्ल्ड, ह्या प्रवास सुरू करण्याच्या अगोदर फॉग एक एकांतवासाचं जीवन ज्ञापन करत असतो, घालवत असतो. आणि ही क्लोज हिमसेल्फ ऑफ द अदर अँड केअर लिटल अबाउट द वेज ही वॉज परसिव्ड बाय द अदर पीपल. अन्य लोक त्यांना कशा पद्धतीने समजून घेतात याच्याबद्दल फार ते काही चिंता करायची नाही. कारण बाय द एंड ऑफ द ट्रिप, आणि शेवटी ह्या ट्रिपच्या एंडला, प्रवासाच्या शेवटीला, ही रेकग्नाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिलेशन. त्यांना काय जाणीव होते, तर सगळ्यात जर काय महत्त्वाचं असेल तर आपले ह्युमन कनेक्शन, एकमेकाशी जे मैत्रीत्वाचे संबंध हे महत्त्वाचे आहेत. ते प्रेमाच्या स्वरूपात कुणाशी, तर ओडासोबत, आणि फ्रेंडशिप अँड लॉयल्टी विथ पॅसपोर्ट, याच्यामध्ये हे दोन पात्र दिलेले आहे. मित्रत्व आणि लॉयल्टी. मित्रत्वामध्ये काय, प्रामाणिकपणा, इंटेग्रिटी, ऑनेस्टी, ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यापेक्षाही काय महत्त्वाचं असेल तर न्यू अंडरस्टँडिंग अँड अप्रिसिएशन इज द ग्रेटेस्ट थिंग्स ही हॅज गेन फ्रॉम द ट्रिप. ट्रिपमधून काय शिकले असतील ते, तर फिलियस फॉग, तर समजून घेणं, दुसऱ्याला समजून घेणं, अंडरस्टँडिंग, आणि ॲप्रिसिएशन, दुसऱ्याची कदर करणं, ही महत्त्वाची गोष्ट फिलियस फॉग त्यांच्या जर्नीमधून शिकतात. दो ही हॅज द अपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून. त्यांच्याकडे संधी असते की ते त्यांची संपत्ती दुप्पट करू शकत असतात, परंतु फॉक्स मोटिवेशन टू एम्बार्क्स ऑन सच अ क्रेझी ॲडव्हेंचर हॅज अ लिटल टू डू विथ द मनी. आणि हे जे ॲडव्हेंचर आहे, त्यांनी एम्बार्क ऑन म्हणजे प्रवासाचं सुरुवात करणे, कुणी सेट ऑन जर्नी असंही म्हणतात, बिगिन जर्नी, कमेन्स जर्नी, स्टार्ट जर्नी, असे वेगवेगळे शब्द. परंतु एम्बार्क हा शब्द जहाजाचा प्रवास, एखादा साहसपूर्ण असा प्रवास करायचा असेल तर एम्बार्क ऑन असं इंग्रजीमध्ये फ्रेज आहे. तर हा जो मोटिवेशन आहे याच्यासाठी, प्रवासासाठी, तर पैसा याच्यामध्ये मोटिवेशन नसतो. त्याच्यासाठी काय असतं तर क्रेझी ॲडव्हेंचर, त्यांच्यामध्ये साहसानेच भरलेलं असतं आणि ते ध्येयवेडेपणा असतो. ध्येयवेडेपणा म्हणजे क्रेझीनेस फॉर ॲडव्हेंचर. ही वॉन्ट टू प्रिझर्व हिज ऑनर, कारण इन्स्टेड ही वॉन्ट टू प्रिझर्व ऑनर्स अँड प्रूव्ह हिज वर्थ. पैशापेक्षा त्यांना स्वतःचा जो सन्मान तो प्रिझर्व करायचा असतो. आपण अगोदरच्या ज्या काही स्टोरीज पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक मॅबेल वॅरिंग अशी आहे की ती स्वतःचा ऑनर्स प्रिझर्व करत नाही, उलट स्वतःमध्ये न्यूनगंड असतो. तर हे पात्र पहा की स्वतःचा जो आत्मसन्मान आहे तर स्वतःच आपण त्याला प्रिझर्व करू शकतो, त्याचं जतन आपणच करू शकतो. आणि प्रूव्ह हिज वर्थ, स्वतःची जी किंमत आहे ती समाजासोबत ती समाजाला प्रूव्ह करून दाखवायची, सिद्ध करून दाखवायची. टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लबच्या लोकांना, टू शो दॅट ही कॅन डू व्हॉट ही सेट टू डू. जे काय ठरवलेलं आहे, जे काय त्यांनी सेट आउट केलेलं आहे ते करू शकतात, हे दाखवून द्यायची त्यांची जी हिम्मत आहे किंवा हे जे त्यांची मानसिकता आहे, ह्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहे. फॉग स्पेंड्स नियरली ऑल हिज मनी. फिलियस फॉगने त्यांचे सर्व पैसे, जवळजवळ सर्व पैसे मार्गामध्येच खर्च केले. कसे की शोईंग दॅट रिचेस आर नॉट व्हॉट ही इज ट्रूली आउट फॉर. आणि ते फक्त श्रीमंतीसाठी, साधन संपत्तीसाठी कार्य करत नाही, तर फॉर फिलियस फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. फिलियस फॉगसाठी काय महत्त्वाचं आहे तर ऑनर महत्त्वाचं आहे, सन्मान महत्त्वाचा आहे. थ्रूआउट द एंटायर ट्रिप
ह्या संपूर्ण प्रवासामध्ये फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल. फॉग आणि त्यांचे जे ग्रुपमधील जे चारही व्यक्ती असतात ते वेगवेगळे ऑब्स्टॅकल त्यांच्या जीवनामध्ये येत असतात. वेगवेगळे हडल्स, इम्पेडिमेंट्स म्हणजे संकट किंवा अडथळे येत असतात. तर त्यांच्या मार्गामध्ये ते उभे असतात. तर त्यांना कसे ते त्यांच्यावर कशी ते मात करतात, कसं त्यांना बीट करतात. तर these challenges allow them to use their quick thinking to come up with an innovative solution in a most complicated of the problem. जे काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, जे गुंतागुंतीचे जे प्रॉब्लेम आहे, त्यांना कशा पद्धतीने सोडवायचं, तर इनोव्हेटिव्ह पद्धतीने, एकदम सृजनात्मक शक्तीने किंवा इनोव्हेटिव्ह म्हणजे असं की दुसऱ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपलं डोकं लावून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे बदल करून अशा आव्हानांना त्यांनी एकदम क्विक थिंकिंग, ताबडतोब विचार करून आणि कमअप शेवटी निष्कर्षापर्यंत पोहोचणं ही त्यांच्यामध्ये विशिष्ट होती. रिलाइंग द मेसेज दॅट, आणि ते काय मेसेज देतात तर नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल. असा कोणताच समस्या नाही, अशी कोणतेच प्रॉब्लेम नाही जो सॉल्व्ह होऊ शकत नाही. म्हणजे सगळे प्रॉब्लेमला सोल्युशन असतंच, उपाय असतोच, असं यामध्ये सांगितलेलं आहे. इट इज नॉट ओनली फॉग हू शोज हिज क्लेवर वीट. फक्त फॉगच याच्यामध्ये फारच बुद्धिमान असे आहेत, क्लेवर वीट आहेत असं नाही. जे सगळ्या समस्या सोडवितात, त्यांच्याकडे उपाय आहे. तर याच्यामध्ये दुसरेही पात्र आहेत, पासपार्टाउट. हे पण त्यांची इंजेन्युनिटी, अस्सलता, बुद्धी वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये, मल्टिपल सिच्युएशनमध्ये ते दाखवतात. तर आपण प्लॉट आणि सिनॉप्सिस ऑफ एक्स्ट्रॅक्ट आणि ही जी नॉव्हल आहे नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ. आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता, कमेंट करू शकता. तुम्हाला ह्या कंटेंटबद्दल काही वाटत असेल तर त्याच्याबद्दलही तुम्ही लिहू शकता. पण कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला पण विसरू नका, कारण मी आता एक ग्रॅमरची सिरीज घेऊन येत आहे. ती फार महत्त्वपूर्ण अशी असणार आहे. त्याच्यामध्ये एलिमेंटरी लेवलपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत ग्रॅमर असणार आहे. धन्यवाद मित्रांनो.